हिंदू धर्मात ऋतूनुसार मराठी महिन्यांना हे अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. आषाढ एकादशीनंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्याची वाट लोक आतुरतेने पाहतात आणि श्री विष्णू निद्रावस्थेत गेल्यामुळे सृष्टीचे संपूर्ण भार शंकरावरती येतो. श्रावण संपल्यानंतर अनेकांना वेध लागते ते म्हणजे भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणपती सणाचे. शुक्ल पक्षाची तिथी संपल्यानंतर अनंत चतुर्थीला बाप्पाचे विसर्जन होते. त्यानंतर कृष्ण पक्षातील तिथीपासून पितृपंधरवड्याला सुरुवात होते. पितृपक्षाला हा काळ पूर्वजनांसाठी मानण्यात आलेला आहे. या काळात पूर्वजनांसाठी श्रद्धांजली दिली जाते. श्राद्ध किंवा तर्पण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळाला मृत्यू संस्कारमुळे पितृपक्ष अशुभ मानण्यात आलेला आहे. पितृपक्षाचा पंधरवडा आता चालूच आहे आणि तो कधी संपणार? घरामध्ये या पितृपक्षामध्ये काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आणि बघणार आहे. आता अनंत चतुर्थी संपलीच आहे. अनंत चतुर्थी संपल्यानंतर पितृपक्ष सुरुवात झालेला आहे. 18 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दान धर्म या विधीला सुरुवात होते. पितृपक्षाला पंधरवडा हा 18 सप्टेंबरपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते. तसेच पितरांचीही पूजा केली जाते. पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ सकाळी 11:30 ते दुपारी 12:30 असेल. हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते. या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे. तसेच ब्राह्मणांना अन्नदान, वज्रदान, दक्षिणा द्यावी. श्राद्धाच्या तिथी अशा प्रकारे पद्धतीने असणार आहेत. 17 सप्टेंबर मंगळवार पौर्णिमा श्राद्ध, 18 सप्टेंबर बुधवार प्रतिपदा श्राद्ध, 19 सप्टेंबर गुरुवार द्वितीय श्राद्ध, शुक्रवार 20 सप्टेंबर तृतीय श्राद्ध, 21 सप्टेंबर चतुर्थी श्राद्ध, 22 सप्टेंबर पंचमी श्राद्ध, 23 सप्टेंबर षष्ठी आणि सप्तमी श्राद्ध, 24 सप्टेंबर अष्टमी श्राद्ध, 25 सप्टेंबर नवमी श्राद्ध आणि 26 सप्टेंबर दशमी श्राद्ध, 30 सप्टेंबर त्रयोदशी आणि 1 ऑक्टोबर चतुर्दशी. 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या. तर अशा पद्धतीने 2 ऑक्टोबरला पितृपंधरवडा हा संपणार आहे. तरी या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात. आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला दानधर्म, दर्पण अर्पण करणे तितकंच गरजेचं असतं. तर कोणकोणत्या चुका या पितृपंधरवड्यात टाळायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम पितृपंधरवड्यामध्ये पुरुष आणि महिला असतील तर त्यांना केस कापणे हे पूर्णपणे वर्ज्य करावे. पुरुषांना दाढी करणे सुद्धा पितृपंधरवड्यात वर्ज्य असते. त्यामुळे केस आणि दाढी आपल्याला करायची असेल तर तुम्ही अनंत चतुर्थी दिवशीच करावी लागते. हा जो पूर्ण पितृपंधरवडा आहे तर या पितृपंधरवड्यामध्ये आपल्या पूर्वजनांसाठी घरामध्ये आपल्याला अनेक सेवा आणि उपाय करायचे असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचा सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास असतो. त्यामुळे त्यांचे नाव घेणे, त्यांच्यासाठी अन्नदान करणे तितकेच गरजेचं आहे. आपल्याला तर या पितृपंधरवड्यामध्ये कोणकोणत्या भाज्या ज्या आहेत या चुकूनही खायच्या नाहीत याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही. मांस, मटण, मच्छी, अंडी याची चुकूनही आपल्या घरामध्ये सेवन करायचे नाही. त्याचबरोबर कांदा, लसूण सुद्धा ही या काळामध्ये खायचे नाही. पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्वजांच्या आवडीच्या भाज्या तयार करायच्या असतात. म्हणून त्यामध्ये आपण कांदा लसूण टाकत असतो. पण ते चुकूनही पितृपंधरवड्यामध्ये कांदा व लसूण हा पूर्वजांच्या भाजीमध्ये टाकायचा नाही. तुमच्या घरामध्ये तुमच्या पूर्वजांची तिथी असते. त्या तिथीला तुम्हाला स्त्री गेलेली असेल तर स्त्री जीव घालायची आहे आणि पुरुष गेलेला असेल तर पुरुष जीव घालायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला ते श्राद्ध करायचे असते. कावळ्याला घास द्यायचा असतो आणि त्याचबरोबर अग्नीमध्ये सुद्धा घास हा अर्पण करायचा असतो. या पद्धतीने आपल्याला हे पितृपक्ष पंधरवड्याने 15 दिवस हे असे पाळायचे असतात. त्याचबरोबर काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत. आता कोणकोणत्या भाज्या आहेत ते पहा. सर्वात पहिल्यांदा या पितृपंधरवड्यामध्ये कोबीची भाजी ही चुकूनही खाली जात नाही.
कोबीची भाजी तुम्ही खाली तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागत असतात. त्याचबरोबर दुसरी जी भाजी आहे ती म्हणजे या काळामध्ये आपल्याला भोपळा, ज्याला आपण दुधी भोपळा म्हणतो, तो या काळामध्ये चुकूनही खाल्ला जात नाही. तर या 2 भाज्या ज्या आहेत खायच्या नाहीत. त्याचबरोबर जर कडधान्य असेल तर कडधान्यामध्ये काळे जे हरभरे असतात ना, ते काळे हरभरे खायचे नाहीत. त्याचबरोबर मसुराची डाळसुद्धा या पितृपंधरवड्यात खायला चालत नाही. तरी हे 2 पदार्थ खायचे नाहीत. तरी या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला काही चुका टाळायच्या आहेत. यामध्ये घरामध्ये ज्यावेळेस पूर्वजांची तिथी असेल त्या तिथीला त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये जेवण तयार करतो. तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये सात्विक भाव, सात्विक विचार असणे तितकंच गरजेचं असतं. आपण म्हणतो की आपण खूप सेवा करतो, खूप उपाय करतो, त्याचा मला फायदा होत नाही. कारण आपण आपल्या घरामध्ये आपल्या पूर्वजांचं ज्यावेळेस स्मरण करत असतो, त्यांच्यासाठी काय अन्नदान करत असतो, त्यावेळेस मनामध्ये भाव पाहिजे की जो काय मी उपाय करत आहे, सेवा करत आहे, त्याचं फळ आहे ना, ते नक्की मला मिळणार आहे आणि मी त्यांच्यासाठीच करत आहे. ज्यावेळेस आपल्या पूर्वजांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावत असतो, तर त्यावेळेस ते जे काही पुण्य आहे ते आपल्या वाट्याला येत असते. या 15 दिवसामध्ये रोज पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे असून संध्याकाळच्या वेळेस दिवा लावायचा, ही खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर काळे तीळ हे पूर्वजांसाठी समर्पित असतात. त्यामुळे रोज कावळ्याला दही भात आणि थोडेसे काळे तीळ देऊन कावळ्याला खायला देऊ शकता. त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याला गाय, कुत्रा, कावळा ही जी मूक जनावरं आहेत तर ती आपल्या पूर्वजांच्या स्वरूपामध्ये येत असतात. त्यामुळे त्यांनाही आपल्याला खायला द्यायचं असतं. तुम्ही चपाती देऊ शकता, खीर खायला घालू शकता, दही भात घालू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला जमते त्या पद्धतीने मुक्या जनावरांची सेवा केली पाहिजे. तर आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष दूर होत असतो. त्याचबरोबर तो आपल्याला पितृ आशीर्वादामुळे बदलत असतो. तर अशा पद्धतीने या ज्या चुका आहेत त्या प्रामुख्याने करू नका. त्यावेळेसच त्यांचे जे पितृपक्षाचे पूर्ण आपल्याला पुण्य आहे ते आपल्याला मिळतच असते. तर या पितृपक्षामध्ये आपल्याला पूर्वजांसाठी दिवा हा लावायचा असतो. कोठे लावायचा तर आपल्या ज्या घराचा मुख्य दरवाजा आहे, मुख्य दरवाजाला दक्षिण दिशेला तोंड करून हा तुम्हाला दिवा रोज आपल्या घरामध्ये हा दिवा आपल्या पूर्वजांसाठी लावायचा असतो. तुमच्या पितराची तिथी असू द्या अथवा नसू द्या, तरीही पितृपंधरवड्यात रोज हा दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा असतो. कारण दक्षिणेची दिशा आपल्या पूर्वजांसाठी दिशा असते. त्यामुळे दक्षिणेला तोंड करून हा दिवा लावायचा. त्यानंतर सकाळचे 11:30 ते 12:30 ही आपल्या पूर्वजांची वेळ असते. त्यामुळे दक्षिण दिशेला तोंड करून पितृश्रोताचे तुम्हाला पठण करायचे असते आणि पठण झाल्यानंतर आपले हात पाय स्वच्छ धुवून काढायचे असतात. अशा पद्धतीने आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला सर्व उपाय आणि सेवा करायच्या असतात. मग मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.